नमस्कार शेतकरी मित्रांनो. सोयाबीन पेरणी करताना प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात हा प्रश्न असतो की सोयाबीनची पेरणी करताना कोणतं खत चांगले राहील. कारण योग्य खताची निवड झाली नाही तर त्याचा थेट परिणाम आपल्या उत्पादनावर होऊ शकतो. म्हणून आज आपण सोयाबीनमध्ये जास्त वापर केल्या जाणाऱ्या 2 खताविषयी माहिती घेणार आहोत. 20-20-013 आणि DAPमध्ये नेमका फरक काय आणि सोयाबीनसाठी कोणतं खत जास्त फायदेशीर आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, DAP आणि 20-20-013 हे दोन्ही खतं मोठ्या प्रमाणात सोयाबीनसाठी वापरली जातात. मित्रांनो, सर्वात आधी DAP समजून घेऊया. DAP ज्याला काही शेतकरी 18-46 खत म्हणूनही ओळखतात. यामध्ये 18% नत्र आणि 46% स्फुरद असतं. यामुळे मुळांची वाढ जलद होते, सुरुवातीची वाढ चांगली होत राहते, पिकाला रोपाला चांगली ताकद मिळते. आणि आता आपण बघूया 20-20-013 विषयी. 20-20-013 हे खत झपाट्याने शेतकरी वर्गात फेमस होत आहे. कारण यात 20% नत्र, 20% स्फुरद आणि सर्वात महत्त्वाचं 13% सल्फर असतं. मित्रांनो, सोयाबीन हे एक तेलबिया पीक आहे आणि तेलबिया पिकाला सल्फरची गरज खूप जास्त असते. सल्फरमुळे झाडाचा रंग चांगला राहतो, दाणे भरदार होतात, तेलाचे प्रमाण वाढू शकते, उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. म्हणून अनेक कृषीतज्ञ सोयाबीनसाठी 20-20-013 या खताला प्राधान्य देतात. आता प्रश्न येतो की मग DAP वाईट आहे का? नाही मित्रांनो, DAP वाईट नाही. जर जमिनीत सल्फरचे प्रमाण आधीपासून असेल किंवा तुम्ही वेगळं सल्फर देत असाल तर DAP देखील चांगला पर्याय राहू शकतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, फक्त दुसरा शेतकरी कोणतं खत वापरतो हे पाहून निर्णय घेऊ नका. माती परीक्षण करून आपल्या जमिनीत जे घटक कमी आहे त्यानुसार खताची निवड केली पाहिजे. थोडक्यात सांगायचं झालं तर जास्त स्फुरद हवं असेल तर DAP घ्या आणि सल्फरसह संतुलित खत हवे असेल तर 20-20-013 वापरू शकता. मित्रांनो, सोयाबीनसाठी बहुतेक वेळा 20-20-013 खत अधिक फायदेशीर मानलं जातं. तुमच्या मते सोयाबीनसाठी कोणतं खत बेस्ट आहे आणि तुम्ही यावर्षी कोणतं खत देणार आहात याविषयी आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपली शेती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांसोबत शेअर करा.